तर हे आहे आमच्या घरातील चिल्लर पार्टी. तसं अजूनही आहे. आज काय आपल्याकडे रोडगे पार्टी. यस, आज आमच्याकडे आहे रोडगे पार्टी. त्याची तयारी इकडे चालू आहे. हॅलो नमस्कार, माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी कुठे फिरायला नाही आलो आहे, मी ताईच्या इथे आलो आहे. द सेम कॉलनी वेअर आय स्टे. शेतातून म्हणजे पहिली जी हार्वेस्ट असते जनरली ती सगळ्यांमध्ये वाटून मस्तपैकी आनंदात साजरी करत खाण्याचा कार्यक्रम असतो. म्हणजे तर आमच्या इथे ना सध्या काय आहे, रोडग्यांचा कार्यक्रम आहे. मस्तपैकी रोडगे राखेवर बनवणार, विदर्भाची फेमस डिश, खामगावमध्येही अगदी फेमस आहे. तर ते सगळं आज होणार आहे. आधी पूजा केली जाणार, मग ते रोडगे बनवले जातील, मग त्यासोबत काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. आज बेसिकली रोडगे पार्टी आहे आमच्या इथे. तर हे संपूर्ण तुमच्या सगळ्यांसाठी मी दाखवतो आहे. बघा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की. माझ्या ताईचं घर आहे आणि त्यांना आज आम्ही बनवणार आहोत विदर्भाचे फेमस डिश रोडगे. हे गौरे आहेत, गौऱ्यांच्या निखाऱ्यावर ते रोडगे बनतात. आधी पूजा होईल आणि मग रोडगे बनतील. आणि आम्ही रोडग्यांसाठी मस्तपैकी शेफ बोलवले आहेत. हे रोडग्यांचं कणिक आहे. ते बनवण्यासाठी आधी अशा चपात्या लाटून ते त्याचे राऊंड्स बनवावे लागतात. ते दाखवा ना. हां नाही ते काढून. हां बघा, ते तसे आहेत. अजून तयार नाही झालेत, पण ते मग मी नंतर दाखवतो. हे दादा आहेत ते बनवत आहेत. एवढं कणिक आहे. ॲक्च्युली 15 kg आहे. याच्यात बनून राहिलं वरण आणि याच्यात वांग्याची भाजी. आमच्या विदर्भातली फेमस रोडगे हे सगळं बनणार आहे आज. याला छानपैकी आग लावली आहे. ते खूप गरम आहे आज, तसंही खूप गरम आहे. इट्स लाईक अ हीट वेव्ह इन विदर्भ. आता हे पूर्ण आता थोडं पांढऱ्या रंगाचं झाल्यापर्यंत हे त्याला आगशीच लागेल आणि त्यानंतर मग त्यात रोडगे टाकण्यात येईल. हे दादा आहेत रोडगे एक्सपर्ट. अच्छा, जाळ बंद झाल्यानंतर आहार होते. अच्छा, आहार झाल्यानंतर मग त्याच्यावर रोडगे ठेवायचे. म्हणजे ही आग जे आता थोड्या वेळाने बंद होईल, थोडे ऑटोमॅटिकली वरचा जाळ कमी होईल. ओ अच्छा, हे दुप्पट कमी होईल. त्यावेळेस समजायची की आपली गौरी पिटली. ओ, आणि या गौऱ्या आहे घरी, म्हणजे घरच्याच आहेत. याला छानपैकी आग लावली आहे. ते खूप गरम आहे आज, तसंही खूप गरम आहे. इट्स लाईक अ हीट वेव्ह इन विदर्भ. आता हे पूर्ण आता थोडं पांढऱ्या रंगाचं झाल्यापर्यंत हे त्याला आगशीच लागेल आणि त्यानंतर मग त्यात रोडगे टाकण्यात येईल. हे दादा आहेत रोडगे एक्सपर्ट. आहार झाल्यानंतर. अच्छा, जाळ बंद झाल्यानंतर आहार होते. अच्छा, आहार झाल्यानंतर मग त्याच्यावर रोडगे ठेवायचे. म्हणजे ही आग जे आता थोड्या वेळाने बंद होईल, थोडे ऑटोमॅटिकली वरचा जाळ कमी होईल. ओ अच्छा, हे दुप्पट कमी होईल. त्यावेळेस समजायची की आपली गौरी पिटली. ओ, आणि या गौऱ्या आहे घरी, म्हणजे घरच्याच आहेत. ढोर हाकलेले. येस. इथे पूजा केली आहे आणि त्याच्यानंतर हे पेटवलं आहे. आता याला पेटवून ऑलमोस्ट अर्धा तास झाला असणार. बघा, असं शुभ्र रंग आला आहे, पांढरा. याच्या निखाऱ्यांवर मग ते रोडगे भाजणार आहेत. यातच ॲक्च्युली ते ठेवतील. आमचे आता रोडगे आलेले आहेत. थोड्या वेळातच ते भाजण्यात येतील. तर ऑलमोस्ट वरचं सगळं जाळ निघून गेलं आहे. असं गोल पोळी सारखं करायचं आणि त्यात पुरी अशा गोल गोल चकत्या करून टाकायचं, दाबून द्यायचं. गोल आकार करायचं. ते फावल्यानं थोडं उकळून मग मला दाबा ना. डायरेक्ट वरून ठेवता का? पटापट टाका. मी पलटा मारत राहतो इकडं. अशा गोल गोल करून टाकू. गोल कर. तुम्ही द्या आता इकडं करा. बाबू रे, एक अर्धी बकेट पाणी आण बरं भरून. एक एक करून सगळे रोडगे टाकण्यात येते.
दीपक शूटिंग करते का नाही म्हटलं शूटिंग रोडग्यांची शूटिंग आपल्याकडचे फेमस रोडगे. आम्ही घरीच विचार केला हर्षल. अच्छा आम्ही आज शूट करणार आहे म्हणून दादानं सांगितलं होतं ना, निरंजन दादाने आपण बनूया म्हणून. कुठे शाळेवर आहेत का? यालाच म्हणतात गौऱ्यांच्या निखाऱ्यावर रोडग्यांना भाजणे. So it takes a very long time. आता हे सगळे मस्तपैकी लागले आहेत, त्याला पलटी फक्त मारावं लागतं, मग ते असं शेकल्या जातात सगळीकडून. आता आमचे रोडगे ना चांगले भाजले जात आहे, पण पहिला जो रोडगा असतो ना जो देवाला वाहिला जातो, सो हा असा वाहिला बनणार आहे फेमस वांग्याची भाजी. 45 डिग्रीच्या उन्हामध्ये. तापमानच तेवढं आहे खामगावचं. 45-46 that will cross फेमस विदर्भातील वांग्याची भाजी. लाईट गेली होती, मसाला मिक्स करत आहे, तिखट गरम मसाला, मसाला मिक्सिंग. कांदा घातला आता तेलामध्ये, जिरं, देताना मटणाला उद्या खारं तुऱ्याले तुम्हाला मसाला उरते जाता. सगळं पेस्ट ह्यात घातलं, कांदा पेस्ट, लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट. नव्यात तो ओला मसाल्याचा जो गोळा बनवला आहे ना आपण, तो घालणार आहे. सगळ्या मसाल्याचं मिक्स बेसिकली. हा मसाला छानपैकी त्याचा सुगंध येतो. त्यात तमालपत्र घातले, कसुरी मेथी घातली आहे, यात स्पून पण गेलाय, आणि नारळ घातलाय, ओलं नारळ. आणि थोड्या वेळात वांगे घालण्यात येतील. वांगे काढ वाटलं हे करून कशातून धुवायचं होतं ना. टोमॅटो प्युरी. 10 पैकी 9 लग्नांमध्ये वांग्याची भाजी कॉमन. सोडून द्या वांगे आता. तुम्ही लग्नांचंही ऑर्डर घेत असणार ना? लग्नांचंही ऑर्डर. हो बाबा, मोठं लग्न पाहिजे, छोटं नाही पाहिजे आम्हाला. बरं, आम्ही छोट्या लग्नात बिलकुल नाही पाहत. तुमच्या घरचा कार्यक्रम बघून आलो. आमच्या बाया मग लय मोठा आहे ग्रुप आमचा. अच्छा अच्छा. आमचा पापा म्हणलं मोठी गाडीच लागते आम्हाला. बरोबर. तर यात घातलं जाणार फायनली वांगे. वांगे वांगे पोळी. पाणी पोळी पाणी झाली जाते, कांद्याला पाणी राहायचे, सगळं राहते, खराब पाणी राहते. फिरवा तुम्ही. किती वांगे असतील? 7 किलो. 7 किलो वांगे. आणि ते धुवून घेतो आता पाहून, पन्न्या गिन्या सगळं धुवून. 7 किलो वांगे आहेत. सो इट्स ऑलमोस्ट डन. आता याला उकडी येईल आणि थोडा वेळ ठेवतील आणि मग हे काढून घेतील. ऑलमोस्ट आता हे रोडगे सगळीकडून भाजले आहेत. आता हे उकरतील आणि त्यात हे रोडगे परत भरतील, म्हणजे सगळीकडून ते पॅक होतील. गौऱ्याला निघतात त्याच्यात खाली, गौऱ्याला निघतात. हे हा फक्त असं एक साईड, हा एक साईड घ्या, अशी पूर्ण दबली पाहिजे. एक साईड
घ्या एक साईड पूर्ण घ्या. येऊ द्या ना, गौरी आल्या तर काय टेन्शन नका घेऊ. दाबा उचला वर. ही इकडची साईड घ्या ना, एवढ्यातच रोडगे बसतात ना आपले खाली. त्याच्यामध्ये 5 मिनिटातच जावं लागते त्याला. राख काढली आता ते परत ते भरून ठेवणार आहेत रोडगे. बाजूबाजून दिसते पहा. तुम्हाला त्याच्यासाठी इकडच्या साईडनं टाका म्हणून सांगलं पहिले सुरुवात सांगितलं. झूम घेण्यात येतं. आणखी काही वेळ तसंच राखत राहतो. या सगळ्या साईड चाला तरी चालते त्याच्यावर. आता सगळं ओढून घ्या. आता आरामशीर घ्या, शांततेनं गडबड नका करू. काही वेळ ते तसंच ठेवणार आहे. त्यावर थोडी मातीही टाकणार आहे. त्याच्यावर माती सुद्धा घालण्यात येत आहे. 5 टोपले माती घालायचं याच्यावर, सो दॅट ते आतले हीट जे आहे ते बाहेर जाणार नाही आणि त्यात रोडगे मस्तपैकी भाजला जातील. तर आजचा मेनू आहे रोडगे, वांग्याची भाजी, वरण, भात आहे आजचा मेनू. ऑलमोस्ट रोडगे आता डनच आहेत, भाजलं जात आहे. इकडे भरपूर झाडं आहेत, तर आम्ही विचार केला की बाहेरच इकडे छान सावली आहे, गरम हवाही लागत नाही आहे, सो इकडेच सेटिंग अरेंजमेंट करूया. तिकडे किंवा इकडे भरपूर झाडं आहे, इकडे झाडं आहेत. यू कॅन सी ऑलमोस्ट 1-1.5 तासापेक्षाही जास्त झाले आहेत आणि आता चांगला मस्तपैकी रोडगे काढणार आहेत. काढते 2 आता बस झाले. म्हणजे जसं लागेल तसं काढायचं ना, गरम राहतो. आता जसं लागलं तसं काढा. घ्या ते काढा. तुम्हाला राजीव तू काय ते मन ठेवू नको त्याच्यात. छान दिसतात. बस हा एवढे बघायचं. आता थैलीमध्ये ते घालून ते धूळ हे करणार त्याचे ना, सगळं निघून जाते. धूळ साफ करतो. 1 2 3 हां ओके. धूळ काढण्याची प्रोसेस आहे. हा तर पाहिलाच नाही आणखी पलटी मारा. इकडे पलटी मारा. साफ करतात त्याला. नव्हतं कट करतील. नाही मग नंतर खाताना ते कट करतात ना, असं म्हटलं. कट केलं जातं जसं मस्तपैकी. सगळं मेनू रेडी. काही टेन्शन घेऊ नका, तेवढं करून घ्या. असं बोलायला लागते. बोललो मी. आणि अशी पंगत बसली आहे मस्तपैकी आमची. आणि थोड्या वेळानं जेवण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. रोडग्यांवर मस्तपैकी तुपाचे धार, वरण आणि छानपैकी वांग्याची भाजी. भातही आहे, तोही बनवला आहे. हे मस्तपैकी पंगत जमले आहे. नाला सोपारा बरोबर. नाही बघा, हे आमचे शेफ आहेत. 1 मिनिट. त्याच्यामध्ये ते कुचकारून खात आहेत. शेफ इज व्हेरी हंग्री. जर तुम्हाला समजा म्हणजे जेवण टेस्ट झालं आहे की नाही तुम्ही इथे पाहू शकता. आमचे शेफ स्वतःच इथे जेवण करत आहेत. खूप चांगलं झालं ना, यांनीच केलं आहे. आणि आता महिला वर्ग बसले आहेत जेवायला. आई नाही बसले, आईला खाली बसताच येत नाही. मावशी आजच्या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर स्वतः वाढत आहेत.
ऑर्गनायझर ही लास्ट लाईन आहे. टाका ना टाका सो रोडगे, वरण, तूप आणि वांग्याची भाजी. तर मी सुद्धा जेवतो कारण ही लास्ट लाईन आहे. सगळ्यांचं वाढणं झाल्यानंतरचे आमचे बच्चे कंपनी हॅलो आणि दादा पण एनिवे. पिंटू कसं झालं? एकदम छान छान झालं मस्त. आई आणि आता घरामध्ये जेवत आहेत कारण आईला खाली बसता येत नाही, त्यामुळे यांचं जेवण घरी. लाईट आली. तर अशा प्रकारे आमच्या इथला रोडग्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. अगदी अगदी सुंदर असा रोडग्यांचा कार्यक्रम. इथे खामगावमध्ये रोडगे किंवा मांडे किंवा बिट्ट्या हे सगळे असे स्पेशल मेनू आहे आणि विदर्भात तुम्हाला ते सगळीकडे पाहायला मिळतील. तुम्ही कधी करताच हा कार्यक्रम? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझा चांगल्यापैकी पोट भरला आहे. आता मी मस्त एक नॅप घेतो, आराम करतो थोडा. सगळ्यांचे जेवणं झाले आहे. बघा मावशी, आई, आत्या आहे. बाळूदादाचं जेवण झालं आहे. बाळूदादा झोपला आहे आणि चिल्लर पार्टीसुद्धा आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.